मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण समुपदेशनाचा अर्थ जाणून घेणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये मीनिंग ऑफ काउन्सिलिंग असं म्हटलं जातं. समुपदेशन व्यक्तीच्या मानसिक समस्येवर कार्य करणारी प्रक्रिया आहे. समुपदेशन या शब्दाचा अर्थ लक्षात घेताना दोन बाजूचा विचार करावा लागतो. एकतर समस्या जाणून मार्गदर्शन करणारा व्यक्ती हा पहिला घटक. दुसरा म्हणजे समस्या ज्या व्यक्तीला आहे आणि जो समस्येतून बाहेर पडण्यासाठी आग्रही आहे असा व्यक्ती. या दोन्हीची आंतरक्रिया घडून योग्य ते समस्येचे समाधान साधले जाते. या एकंदरीत आंतरक्रियेला समुपदेशन म्हटले जाते. मित्रांनो, समुपदेशन करणारा तज्ज्ञ हा प्रथमतः समस्याग्रस्त व्यक्तीच्या वर्तनाला जाणतो. काही बिघडलेले वर्तन असेल तर त्यात सुधारात्मक उपाय करतो. समस्याग्रस्त व्यक्तीचे विचार बरोबर आहे की नाही याचा तपास घेतो व त्यावर विचार करतो. त्याला योग्य व पूर्ववत कसे करता येईल यासंबंधी कार्य करतो. समस्याग्रस्त व्यक्तीला भावनिक निराशा खूप आलेली असते. जगण्यातील आनंद हा खूप कमी झालेला असतो. तेव्हा अशा वर्तनाला योग्य व सकारात्मक बनविण्यासाठी समुपदेशक प्रयत्न करतो. समुपदेशकाने सल्लार्थीला समस्या सोडवण्यासाठी केलेली मदत म्हणजे समुपदेशन होय. या प्रक्रियेमध्ये उपाय आणि उपचार याचा अवलंब केला जातो. यात खूप भावनिक मदत समुपदेशक सल्लार्थीची करत असतो. हव्या त्यावेळी योग्य पद्धतीने मानसिकरित्या मदत दिल्या जाणाऱ्या प्रक्रियेला समुपदेशन असे म्हणतात. मित्रांनो, ही माहिती होती समुपदेशनाचा अर्थ याविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.